6वी झोन मराठीमध्ये मी 6वी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण खमंग, खुसखुशीत आणि तळल्यानंतर 4 पट फुलणाऱ्या गव्हाच्या कुरडया कशा करायच्या हे बघतोय. गव्हाच्या कुरडया करायच्या म्हटलं की तशी तर बरीच मोठी प्रोसेस असते, पण या कुरडया करायला सोप्या आहेत आणि खायलाही तितक्याच खमंग, खुसखुशीत लागतात. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कुरडया बनवण्यासाठी सुरुवातीला मी इथे 5 किलो गहू स्वच्छ चाळून आणि निवडून घेतलेत. तर हा गहू आमच्या शेतातला आहे. मी कुठलाही स्पेशल गहू कुरडया बनवण्यासाठी मार्केटमधून आणला नाही. बऱ्याचदा असं सांगण्यात येतं की कुरडया खपली गव्हाच्या किंवा जोड गव्हाच्या बनवाव्यात म्हणजे कुरडया छान होतात. पण मी आमच्या शेतातल्या गव्हाच्याच कुरडया दरवर्षी बनवते. तर हा गहू 496 वाणाचा आहे. तुम्ही कुठल्याही वाणाचा गहू कुरडयासाठी वापरू शकता. आता कुरडया बनवण्यासाठी गहू नवीन घ्यायचा की जुना घ्यायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. कुरडया बनवण्यासाठी तुम्ही कुठलाही गहू घेऊ शकता, जुनाही घेऊ शकता किंवा नवीनसुद्धा गहू तुम्ही घेऊ शकता. जुना गहू घेतला तर त्याचा चीक थोडासा जास्त पडतो आणि नवीन जर गहू घेतला तर त्याचा चीक थोडा कमी पडतो. पण कुरडयामध्ये काही फरक पडत नाही. थोड्याशा कुरडया आपल्या कमी जास्त होऊ शकतात. जुना गहू घेतला तर जास्त होतील आणि नवा गहू घेतला तर थोड्या कमी कुरडया होतील. एवढाच फरक तुम्हाला नवीन आणि जुन्या गव्हामध्ये जाणवेल. आता हे गहू आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तर मी गहू धुवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. तर इथे तुम्ही पाहू शकता गहू मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. आता हे गहू धुतल्यानंतर आपल्याला मोठ्या डब्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये ठेवायचे आहेत. कारण आता गहू आपल्याला 3 दिवस भिजत घालायचे आहेत. आता या गव्हामध्ये आपण भरपूर पाणी घालायचे जेणेकरून गहू आपला चांगला फुलेल. आणि गहू भिजत घालण्यासाठी सुद्धा आपल्याला एखाद्या मोठ्याच भांड्याचा वापर करायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता पाण्यात गहू घातल्यानंतर गहू फुलतील ना ते यामध्ये बसणार नाहीत. आत्ताच हे फुल झालेले आहेत. तर मी आजच्या दिवस काय करते की असेच या डब्यामध्ये गहू ठेवते आणि उद्या जेव्हा मी यामधलं पाणी बदलून घेईल ना तेव्हा गहू एखाद्या मोठ्या भांड्यात टाकेल. आता आपण झाकण लावून हे गहू 3 दिवस भिजण्यासाठी असेच साईडला ठेवून देऊयात. गहू भिजत घातलेला आजचा 4था दिवस आहे आणि आज आपल्याला गहू या पाण्यातून उपसून घ्यायचे आहेत. 3 दिवस आपण टोटल या पाण्यामध्ये गहू भिजवून घेतलेत आणि रोज यामधलं पाणी देखील बदलून घेतले. पाणी बदलून घेतल्यामुळे या पाण्याचा जास्त आंबूस वास येत नाही आणि गहूसुद्धा आपले छान भिजल्या जातात. त्यामुळे आपल्याला पाणी बदलून घ्यायचं आहे. किंवा तुम्हाला यामधलं रोज पाणी बदलायचं नसेल ना, नाही बदललं तरीसुद्धा चालेल. फक्त त्याने काय होतं की गव्हाला जास्त आंबूस असा वास येतो म्हणून आपण यामधलं रोज पाणी बदलून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता 3 दिवसानंतर गहू आपले अगदी मस्त भिजलेले आहेत. तुम्ही जर फेब्रुवारी-मार्चमध्ये कुरडया बनवत असाल ना तर गहू भिजण्यासाठी थोडेसे जास्त दिवस लागू शकतात. कारण तेव्हा ना थोडीशी गरमी कमी असते तर गहू आणण्यासाठी तुम्हाला 4 ते 5 दिवसही लागू शकतात. आणि एप्रिल-मेमध्ये जर तुम्ही कुरडया बनवत असाल ना तर गहू भिजण्यासाठी तुम्हाला फक्त 3 दिवस लागतील. कारण सध्या गरमी पण खूप वाढलेली असते त्यामुळे गहू लवकर आंबतात पहा. तर पाहू शकता गहू दाबल्यानंतर यातून लगेच चीक बाहेर येतोय. म्हणजे आपले गहू परफेक्ट भिजलेले आहेत. तर आपण हे फुल 3 दिवस गहू भिजवून घेतलेत आणि 4थ्या दिवशी आपण याचा चीक घेणार आहोत. आता हे गहू आपल्याला काय करायचे की एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि वरतून पाणी टाकायचं त्यावरती म्हणजे 2-3 पाण्याने स्वच्छ धुतल्या जातात. हे भिजलेले गहू धुताना आपण जर जास्त प्रमाणात त्याला हाताळलं ना तर ते गहू फुटू शकतात आणि मग तो चीक वायाला जाऊ शकतो. म्हणून मोठ्या चाळणीमध्ये आपल्याला हे गहू ओतून घ्यायचे आहेत आणि वरतून अलगद पाणी टाकायचं आहे. त्याप्रकारे सुद्धा आपण गहू स्वच्छ धुवून घेऊ शकतो. आता हे गहू मी स्वच्छ धुवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. तर इथे तुम्ही पाहू शकता गहू धुतल्यानंतर आम्ही इथे चीक घ्यायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. तर माझ्याकडे पहा अशा प्रकारे घरगुती मशीन आहे चीक घ्यायची. भिजलेले गहू दळण्यासाठी अशी मशीन मिळते पहा भांड्याच्या दुकानामध्ये सहज तुम्हाला मिळेल कुठेही. तर या मशीनमधून चीक घेताना ना खूप सोपं जातं आणि पटकन चीक घेऊन होतो. 5 किलो गव्हाचा चीक आपण 15 ते 20 मिनिटामध्ये या मशीनमध्ये घेऊ शकतो पहा. यामध्ये चीक घेण्यासाठी आपल्याला 2 ते 3 माणसाची गरज लागते. एक माणूस लागतो गहू दळण्यासाठी, एक टाकण्यासाठी आणि दुसरा आहे तो दळलेले गहू धुवून घेण्यासाठी. असतील तर 3 माणसं किंवा 2 माणसांनीही काम चालू शकतं. तर पाहू शकता इथे आपले 1-1.5 किलो गहू दळून झालेत. आता हे दळलेले गहू आपल्याला धुवून घ्यायचे आहेत म्हणजे याचा चीक आपल्याला धुवून घ्यायचा आहे. तुम्ही जर कुरडया कमी प्रमाणात करणार असाल ना 1 किलो 2 किलोच्या तर तुम्ही हा चीक मिक्सरला सुद्धा घेऊ शकता. मिक्सरमध्ये सुद्धा गव्हाचा चीक घेता येतो. किंवा मग तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल आणि तुमच्याकडे अशी मशीन नसेल ना तर तुम्ही मार्केटमध्ये सुद्धा भिजवलेले गहू दळून देण्यासाठी मशीन आहे. त्या मशीनने सुद्धा गहू दळून आणून घरी त्याचा चीक काढून घेऊ शकता. आता आपल्याला हे गहू धुवून घ्यायचे दळलेले तर त्यासाठी अगोदर ताटाला थोडंसं मीठ लावायचं आहे. म्हणजे गहू ताटाला चिकटून राहत नाही. यामध्ये ग्लुटन असतं ते ताटाला चिकटून राहतं ते चिकटून राहत नाही म्हणून थोडंसं मीठ लावायचं आहे.
आता दळलेल्या गव्हामध्ये आपल्याला 2-3 तांबे पाणी घालायचं आहे आणि अशा प्रकारे याला चुरून धुवून घ्यायचं आहे. यामधला पूर्ण चिक आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रकारे तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. म्हणजे यामध्ये चिक राहत नाही पहा. संपूर्ण चिक आपला या गव्हातून वेगळा होतो. गहू चुरून झाल्यानंतर पहा अशा प्रकारे आपल्याला हा चिक त्यातून पिळून घ्यायचा आहे. आणि परत आपल्याला एक वेळेस हे पिळलेले गहू धुवून घ्यायचे. त्याला लगेच आता टाकून द्यायचं नाही. संपूर्ण आपल्याला चिक यातला पिळून घ्यायचा आहे आणि परत दुसऱ्या पाण्याने एक वेळेस हे गहू धुवून घ्यायचे. असे 2दा आपल्याला हे गहू धुवून घ्यायचे म्हणजे चिक आपला भरपूर तयार होतो. तर आपला एकीकडे चिक पिळणंसुद्धा चालू आहे आणि दुसरीकडे गहू दळणंसुद्धा चालू आहे. असं केल्यामुळे ही प्रोसेस पटकन होते आणि आपला चिक मग 15 ते 20 मिनिटामध्ये घेऊन होतो. आता आपल्याला तयार झालेला चिकनं गाळून घ्यायचा आहे. तर खाली मोठा डबा ठेवायचा पहा. त्याला कपडा बांधायचा आणि कपड्याच्यावरती चाळणी ठेवायची. म्हणजे एकदाच आपला हा चिक 2 वेळेस गाळून होतो. परत आपल्याला चिक गाळून घ्यायची गरज पडत नाही. तर पाहू शकता मस्त घट्टसर आपला इथे चिक तयार झाला आहे. आता चाळणीच्या वरतीनं मोठी ताम राहते आणि चाळणीतून जी खाली जाईल ना ती कपड्यावरती बारकी ताम राहते. कपड्यातून पहा लवकर खाली चिक जात नाही कारण ताम आहे ना ती खाली जाऊन बसते कपड्याच्या तळाला. म्हणून आपल्याला चिकाला हलवत राहायचं आहे जेणेकरून चिक डब्यात पडावा म्हणून. तर पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला ही प्रोसेस करायची म्हणजे पटकन चिक आपला खाली जातो. गव्हाचा चिक घेताना पहा कधीच उन्हामध्ये आपल्याला चिक घ्यायचा नाही. चिक घेताना नेहमी 5च्या नंतर घ्यायचा संध्याकाळी आणि सकाळी जर तुम्हाला चिक घ्यायचा असेल ना तर सकाळच्या 7च्या नंतर आणि 10च्या आतच हा चिक घ्यायचा आहे. कारण जेव्हा ऊन तापतं ना तेव्हा चिक हा खूप जास्त फेसाळतो. मग आपल्याला हा गहू धुवायला खूप जास्त वेळ लागतो. त्यातून चिक काढायलासुद्धा वेळ लागतो. म्हणून कधी 5च्या नंतर संध्याकाळी चिक घ्यायचा किंवा मग सकाळी 7च्या नंतर आणि 10च्या आत चिक घ्यायचा. अशा प्रकारे तुम्ही हा गव्हाचा चिक घेऊ शकता. आता मी काय करते संपूर्ण चिकनं बनवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. आता इथे तुम्ही पाहू शकता एक वेळेस आपले इथे संपूर्ण गहू धुवून झालेले आहेत. आता परत आपल्याला एकदा ह्या गव्हाला धुवून घ्यायचं आहे. यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि पहिल्यासारखं चुरून या गव्हाला छान असं धुवून घ्यायचं आहे. म्हणजे जे काही यामध्ये चिक राहिला ना तो छान वेगळा होईल म्हणून. तुम्हाला जर कमी प्रमाणात या कुरडया बनवायच्या असतील ना 1 किलोच्या तर ती रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आलेली आहे आणि सर्वांना ती रेसिपी तर खूपच आवडते पहा. तुम्हालाही पाहायचं असेल तर तुम्ही चॅनलवरती नक्की या किंवा मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ती रेसिपी पाहायची. मी लिंक तुम्हाला लगेच शेअर करेल किंवा मग त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल. तिथे तुम्ही चेक करू शकता. आता याच प्रकारे मी परत एकदा हा गहू धुवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण 5 किलो गव्हाचा इथे आपला चिक तयार झाला आहे. आता तुम्हाला हा चिक खूप जास्त दिसत असेल पहा. पण असं नाही आहे. यामध्ये भरपूर पाणी आहे. चिक जेव्हा सेट होईल ना तेव्हा चिक खाली राहील आणि पाणी वरती येईल. तर आपल्याला रात्री 10-11 वाजता काय करायचं आहे हा चिक जेव्हा सेट होईल ना तेव्हा यातलं पूर्ण पाणी ओतून काढायचं आहे आणि परत यामध्ये दुसरं पाणी घालून परत याला झाकून ठेवायचं आहे. तर मी ती प्रोसेस दाखवणार नाही. मी डायरेक्ट तुम्हाला आता सकाळीच भेटते. आता दुसऱ्या दिवशीच आपल्याला सकाळी कुरडया बनवायला घ्यायच्या आहेत. तर रात्री या चिकामधलं पाणी मी पूर्ण ओतून काढलं होतं आणि परत यामध्ये थोडंसं दुसरं पाणी घातलं होतं. तरीसुद्धा पाहू शकता यावरती बरंच लालसर पाणी आलेलं आहे. आता हे पाणीसुद्धा आपल्याला ओतून घ्यायचं आहे. त्यासाठी एक पातेलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे चिक जास्त न हलू देता हळूवार पाणी ओतून काढायचं आहे. आता जोपर्यंत पाणी पडतंय ना तोपर्यंत ओतत राहायचं आहे आणि चिक पडायला लागलं की थांबायचं आहे. तर पाहू शकता आता चिक यायला सुरुवात झाली आहे तर आपण आता थांबूयात. आता तयार चिक आपल्याला चमच्याच्या साहाय्याने चांगला फोडून घ्यायचा आहे. गव्हाचा चिक पहा तळेला जाऊन एकदम घट्टसर होतो. तर आपल्याला अशा प्रकारे तो काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये जर गाठी असतील ना तर त्या गाठीसुद्धा हाताने व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत. चिक आपण चांगला फोडून घेतला की लगेच तो एखाद्या पातेल्याने किंवा एखाद्या दुसऱ्या भांड्याने मोजून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला तेवढंच पाणी ठेवता येतं. तर इथे तुम्ही पाहू शकता चुलीवरती मोठ्या भांड्यामध्ये आम्ही आधण ठेवलं होतं पाण्याचं. चिक मोजून घेतल्यानंतर जेवढा चिक आहे ना तेवढंच इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि पाण्याला मस्त खळखळून उकळी यायला लागली आहे. अशी उकळी आल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी बाजूला काढून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला चिक ओतल्यानंतर तो डबा किंवा टाकी धुवून घेता येईल त्याच पाण्याने म्हणून. तर इथे आम्ही पाणी काढून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. 5 किलो गव्हाच्या कुरडया आहेत तर इथे मीठसुद्धा आपल्याला भरपूर लागणार आहे म्हणून यामध्ये आम्ही मीठ घालून घेतलं आहे. आता आपल्याला हे पाणी थोडंसं शांत झालं की लगेच चिक यामध्ये टाकून हटवून घ्यायचं आहे. संपूर्ण तयारी आपल्याला अगोदरच करायची जे काही आपल्याला इथे सामान लागेल ना त्याची. कारण चिक हटताना आपल्याला बिलकुल थांबायचं नाही आहे. सतत याला अशा प्रकारे हटत राहायचं आहे म्हणजे याच्या गाठी होत नाहीत. तर पाहू शकता संपूर्ण चिक आपण या पाण्यामध्ये टाकला आहे. आता अशा प्रकारे याला आपल्याला हटीत राहायचं आहे जोपर्यंत हा चिक घट्ट होत नाही ना तोपर्यंत. चिक हटणं जर तुम्ही मध्येच थांबवलं ना तर त्याच्या लगेच गाठी होऊ शकतात. म्हणून कुठेही न थांबता याला हटत राहायचं आहे. आता आपण जे पाणी ठेवलं होतं ना गरम ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे.
आपण सुरुवातीला जेवढा चिक आहे ना, तेवढंच पाणी इथे वापरलं आहे. पण बऱ्याचदा काय होतं, चिक जर खूप घट्टसर असेल ना, तर पुढे आपल्याला थोडंसं पाणी लागू शकतं. त्यावेळेला काय करायचं, की अगोदरच आपल्याला दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवायचं आहे. म्हणजे लागलं तर आपण यामध्ये घालू शकतो. पण आतापर्यंत आम्हाला दुसरं पाणी घालायची गरज लागली नाही. तेवढ्याच पाण्यामध्ये मस्त घट्टसर आपला इथे चिक तयार झाला आहे. हा 5 किलोचा चिक हाटण्यासाठी आपल्याला 2-3 जणं लागतात. कारण गव्हाचा चिक हाटायला खूप जड जातो, तर दम लागतो मध्ये-मध्ये. सुरुवातीला एकाला दम लागला, की लगेच दुसऱ्यानं चाटू फिरवायला घ्यायचा. म्हणजे चिकाच्या गाठी होत नाहीत पहा. तुम्ही पाहू शकता मी सुद्धा 2-3 काकू बोलवून आणलेला आहेत हा चिक हाटण्यासाठी. एखाद्या किलोचा चिक असेल ना, तर तो आपण गॅसवरती सुद्धा हाटू शकतो. पण जास्त प्रमाणात असेल ना, तर तो चिक आपल्याला अशा प्रकारे चुलीवरतीच हाटून घ्यायचा आहे. म्हणजे त्याच्या गाठी होत नाहीत. तर पाहू शकता इथे मस्त आपला चिक तयार झालेला आहे. चिक शिजायला लागला आहे. आता कमी जाळ ठेवूनच आपल्याला हा चिक चांगला शिजवून घ्यायचा आहे. चिक शिजण्यासाठी आपल्याला 25 ते 30 मिनिटे लागतात. आणि यावरती झाकण ठेवायचं आहे पहा. म्हणजे चिकाला छान वाफ बसते आणि चिक आपला छान शिजतो. आणि मध्ये-मध्ये 5-10 मिनिटाला झाकण काढायचं आहे आणि 2 ते 3 वेळेस आपल्याला हा चिक अशा प्रकारे परत चांगला हटवून घ्यायचा आहे. म्हणजे तो छान शिजतो. आणि जाळसुद्धा इथे आपल्याला अगदी कमी ठेवायचा आहे. कमी जाळावरतीच हा चिक शिजवून घ्यायचा म्हणजे तो खाली लागत नाही. चिक जर खाली लागला तर कुरडयाचा रंग बदलू शकतो. आता झाकण ठेवून हा चिक मी शिजवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. 30 ते 40 मिनिटे आम्ही हा गव्हाचा चिक अगदी छान शिजवून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी लोण्याचा गोळा असतो ना, तशाच प्रकारे इथे आपला चिक तयार झालेला आहे. चिकाला अगदी मस्त शाईन आली, पांढरा शुभ्र आपला चिक तयार झाला आहे. चिकाला शाईन आली की समजायचं आपला चिक छान शिजलेला आहे. तर पाहू शकता कुरडईसुद्धा इथे आपली अगदी सहज पडते. अजिबात हा चिक घट्ट झालेला नाही. दिसायला जरी घट्ट वाटत असला ना, तरीसुद्धा कुरडई पाडायला आपल्याला अगदी सहज पाडता येते. इतका मस्त आपला हा चिक तयार झाला आहे. आज आपण 5 किलो गव्हाच्या कुरडया बनवतोय. त्यासाठी आपल्याला सोऱ्यासुद्धा जास्त लागणार आहे. 3-4 सोऱ्याचा वापर करून आपण कुरडया बनवून घेतोय. म्हणजे पटपट कुरडया तयार होतील. जोपर्यंत चिक चांगला गरम आहे ना, तोपर्यंत कुरडया आपल्याला पटपट घालून घ्यायच्या आहेत. कारण चिक जर थंड झाला ना, तर तो घट्ट होतो आणि मग कुरडया छान येत नाहीत पहा. तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त आपल्या कुरडया तयार होत आहेत. एकदम छान पांढरा शुभ्र आणि असा चिक घट्ट असला ना, तर कुरडया वाळल्यानंतरसुद्धा अगदी छान तयार होतात. पडली तरीसुद्धा फुटत नाही पहा. चिक पातळ झाला की कुरडई वाळल्यानंतर चपटी होते. मग तळतानासुद्धा ती जास्त फुलत नाही. कुरडई बनवताना पहा तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता. लहान, मोठी, 1 वेळेची, 2 वेळेची. पण आम्हाला नेहमी 2 वेळेच्याच कुरडया आवडतात. म्हणून आम्ही 2 वेळेच्याच कुरडया बनवतो. आता राहिलेल्या सर्व कुरडया आपल्याला याच प्रकारे बनवून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण कुरडया आम्ही बनवून घेतल्यात. मस्त पांढऱ्या शुभ्र इथे आपल्या कुरडया तयार झाल्यात. आता या कुरडया आपल्याला अशाच वाळू द्यायच्या आहेत आणि वाळल्यानंतर या कपड्याला आपल्याला पाणी मारून ह्या कुरडया वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता कुरडया आपल्या मस्त वाळल्यात. दुपारचे 2 वाजलेत. आता 2 वाजता आपल्याला कुरडया या कपड्यापासून वेगळ्या करायच्या आहेत. तर आता हा कपडा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. पलटी केल्यानंतर मग कपड्यावरती आपल्याला पाणी मारायचं आहे. पाणी मारल्यामुळं काय होतं की या कुरडया पटकन निघतात पहा कपड्यापासून. तुम्हाला जर या कुरडया कपड्यावरती बनवायच्या नसतील ना, तर तुम्ही पॉलिथिन शीटचा वापर करूनसुद्धा कुरडया बनवू शकता. पण जास्त प्रमाणात होत्या ना, म्हणून आम्ही अशा प्रकारे कपड्यावरतीच कुरडया बनवून घेतल्यात. आणि पहा पाणीसुद्धा यावरती छान असं मारून घेतलं आहे. पाणी मारलं ना की लगेच या कुरडया कपड्यापासून सेपरेट होतात. अगदी पटकन आपल्याला काढायचीसुद्धा गरज पडत नाही. आणि पाहू शकता वाळल्यानंतरसुद्धा कुरडया मस्त पांढऱ्या शुभ्र तयार झाल्यात. बऱ्याचदा काय होतं की गव्हाचा तांबूसपणा या कुरडयामध्ये उतरतो. आपण जर गहू खूप जास्त दिवस भिजवलं ना, तर तो थोडासा तांबूसपणा यामध्ये उतरतो. पण इथे आपण फक्त 3 दिवसच गहू भिजवून घेतलेत आणि 4थ्या दिवशी याचा चीक घेऊन 5व्या दिवशी कुरडई बनवली आहे. तर पाहू शकता खूप मस्त आपल्या इथे कुरडया तयार झाल्यात. आता या तयार कुरडया आपल्याला 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत. आता कुरडया वाळल्यानंतरच मी तुम्हाला भेटते. तर तुम्ही इथे पाहू शकता 2 दिवसानंतर कुरडया आपल्या मस्त वाळल्यात आणि वाळल्यानंतरसुद्धा पहा कुरडई कुठेही तुटली नाही. एकदम मस्त पांढरी शुभ्र आणि गोल गरगरीत इथे आपली कुरडई तयार झाली. पहा परफेक्ट अशी कुरडई झाली की समजायचं आपली कुरडई परफेक्ट तयार झालेली आहे. आणि मी फक्त एका ताटामध्ये त्या कुरडया काढून घेतल्यात. आणखीसुद्धा बाजूला 1 डबाभर कुरडया आपल्या तयार झाल्यात. कारण आज आपण 5 किलो गव्हाच्या कुरडया बनवल्यात. तर 5 किलो गव्हाच्या कुरडया भरपूर तयार होतात. वर्ष 2 वर्ष पुरतील इतक्या कुरडया तयार झालेल्या आहेत पहा. एकदम परफेक्ट आपल्या इथे कुरडया तयार झाल्यात. अशा प्रकारे तुम्ही कुरडया बनवून वर्ष 2 वर्ष स्टोअर करून ठेवू शकता. बिलकुल खराब होत नाही. आता या कुरडया मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. त्यासाठी इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. कुरडया तळताना पहा तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि कुरडई तेलात सोडली ना का फ्लेम कमी करून अशा प्रकारे कुरडई तळून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता कुरडई फक्त दुप्पट तिप्पट नाही तर 4 पट फुलली आहे. ही कढईसुद्धा लहान पडते एवढी आपली कुरडई छान फुललेली आहे आणि मस्त पांढरी शुभ्रसुद्धा झाली आहे.
अशी कुरडई झाली की मन अगदी प्रसन्न होतं पहा. एकदम परफेक्ट आपली कुरडई तयार झालेली आहे. या कुरडया बनवताना आपण इथे सोडा किंवा पापडखार काही वापरलं नाही तरीसुद्धा पाहू शकता कुरडया काय मस्त तयार झाल्या, 4 पट फुलत आहेत आणि एकदम पांढऱ्या शुभ्रही झालेल्या आहेत. तर तुम्हीसुद्धा मी सांगितलेल्या सर्व टिप्स वापरून या गव्हाच्या कुरडया बनवून पहा आणि कशा झाल्या हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.